ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि हे बासे गाव आणि ह्या बासे गावातील हे पाटील परिवार, या पाटील परिवाराच्या मातोश्री कैलासवासी हरिभक्त परायण सीताबाई वामन पाटील आईसाहेबांना खर तर या ठिकाणी काही 2 जुलै 2026 रोजी देवाज्ञा झाली आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात आईसाहेबांची मुलं पांडुरंग दादा असतील, संतोष दादा असतील, जगन्नाथ दादा असतील, योगिताताई आणि जागृतीताई, आणि या 5 भावंडांना 2009 साली आपल्या कैलासवासी वनिताताई सोडून गेल्या, अर्थात कैलासवासी वनिताताई. अशा प्रकारे ही 6 भावंड. या मुलांचं पितृछत्र 2008 साली हरपलं. 2008 साली बाबा सोडून गेले आणि या ठिकाणी या परिवारामध्ये कार्य करत असताना ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी हरिभक्त परायण सीताबाई वामन पाटील आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. मुलांवर संस्कार केले, मुलांचं संगोपन केलं. तहानल्याची तहान जाणली, भुकेल्याची भूक जाणली. जेवढं काही चांगलं कार्य करता येईल तेवढं चांगलं जगण्या वागण्याचा प्रयत्न आईसाहेबांनी केला. माळकरी होत्या आईसाहेब, हरिभक्त परायण होत्या, देव कार्य केलं, धर्म कार्य केलं, देवाचं नामस्मरण केलं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना वयाच्या 83व्या वर्षी आईसाहेबांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 83व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. भगवंताने खऱ्या अर्थाने या सृष्टीची निर्मिती करत असताना 83,99,999 योनींची निर्मिती केली, उत्पत्ती केली आणि 84,00,000 जीवयोनी हेतुत्मक काहीतरी साध्य करण्याच्या दृष्टीने, अर्थात हा नरदेह निर्माण केला, हा मनुष्य देह निर्माण केला. 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही, देवपूजा, धर्मकार्य, देवकार्य, भक्ती, परमार्थ, देवाचं नामस्मरण, ते कार्य करण्यासाठी या नरदेहाची निर्मिती केली, माणसाला जन्माला घातला, 84,00,000 जीव योनी निर्माण केली. बरं का? खर तर ज्या वेळेला भगवंत जन्माला घालतात ना, प्रत्येक जीवाला, प्रत्येक माणसाला जन्माला घालताना भेद ठेवत नाहीत. बरं का? त्याच्याबरोबर प्रारब्ध देत असतात, संचित देत असतात. आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक 4ही प्रकारची शिल्लक पुरून उरेल एवढी देत असतात. त्याची व्यवस्था आधी करत असतात. मात्र जन्माला आल्यानंतर ज्या घरामध्ये जन्माला आला असेल, ज्या कुटुंबामध्ये जन्माला आला असेल, ज्या माणसांमध्ये जन्माला आला असेल, ज्या ठिकाणी जन्माला आला असेल, तिथले विचार त्याला स्पर्श करत असतात. पुढे ज्याप्रमाणे देहाने वाढत जातो, शरीराने वाढत जातो, आयुष्याने मोठा होत जातो, वयाने मोठा होत जातो, वयाने जसा मोठा होत जातो, तसे मित्रांचे विचार, नातेवाईकांचे विचार, जे काही प्रवासामध्ये, जीवनाचा प्रवास करत असताना जे प्राप्त होतात, मिळतात, त्यांचे विचार माणसाला स्पर्श करत असतात.
आणि मग अनुभव असा येतो की जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती. बरं का? जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती. प्रत्येक आई वडिलांना असं वाटतंय की आमच्या पोटी जन्माला आलेली मुलं एका विचाराची असावीत. काय? प्रत्येक आई वडिलांना प्रामाणिकपणे असं वाटतंय की आमच्या पोटी जन्माला आलेली मुलं एका विचाराची असावीत. मनाला विचार आहेत का? विचार आपल्या स्वतःच्या मनाला आहेत का? नाहीत. कारण जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती, आणि जेवढ्या प्रकृती तेवढ्या विचारांच्या जाती, तेवढ्या कर्माच्या जाती. बरं का? आणि म्हणून तुकोबा म्हणतायत माझी या जातीचे मज मिळू कोणी. माझी या जातीचे म्हणजे विचारांच्या जातीचे, कर्माच्या जातीचे, गुणांच्या जातीचे, जे आम्ही कार्य करतोय त्या जातीचे मज मिळू कोणी. बरं का? आणि ज्याप्रमाणे माणसाला विचारांच्या जाती, कर्माच्या जाती, बरं का, जशी जशी विचार स्पर्श करतात ना, तसे तसे विचार, कर्म, गुण त्या ठिकाणी माणसाकडे दिसून येतात. बघा ना माऊली, आपण आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना आजूबाजूला अशी काही माणसं असतात की त्यांची भेट आपल्याला व्हावी म्हणून आपण आतुर झालेलो असतो. बरं का? आपण इच्छा करत असतो, अरे भेटला पाहिजे तो माणूस. भेटल्यानंतर अति आनंद, बरे झालात तुम्ही भेटलात. त्यांचं दर्शन झालं, त्यांना बघितलं ना का जरा प्रसन्न वाटतंय, बरं वाटतंय. अशी काही माणसं असतात आपल्या आजूबाजूला, आपल्या समाजामध्ये, आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये ती भेटत असतात आपल्याला. पण अशी पण काही माणसं असतात, नाही भेटलेलीच बरी. अशी पण काही माणसं असतात, नाही भेटलेलीच बरी. ह्या विचाराच्या पद्धती आहेत, ह्या कर्माच्या पद्धती आहेत. आणि ह्या निर्माण कशा होत असतात? तुम्ही कोणाच्या जोडीला बसताय, तुम्ही कुठल्या जागेवर बसताय, तुम्ही कोणाचे विचार ऐकताय, कोणाच्या विचाराप्रमाणे तुमच्या जीवनाचा मार्गक्रमण करताय, याच्यावर सगळं अवलंबून आहे माऊली. याच्यावर सगळं अवलंबून आहे. बरं का? आज तुमच्या डोळ्यांना जे पाहायला आवडत असेल ना, डोळे त्याचीच अपेक्षा करणार आहेत. जे कान ऐकण्यासाठी आतुर झाले असतील ना, आवड कानाकडे जे ऐकण्यासाठी असेल ना, कान त्याचीच अपेक्षा करणार आहे. तुमच्या कानाला जर निंदा आवडत असेल, मत्सर आवडत असेल, तिरस्कार आवडत असेल, द्वेष जर आवडत असेल, तर तुम्हाला जनाबाई बहिणाबाई सांगून चालणार नाही. आणि जर सांगायला सुरुवात केली तर तुमचे कान कंटाळणार, थांबलं पाहिजे असं वाटेल. पण निंदा जर चालू केली ना कोणाची, तर तुमचे कान एवढे आतुर झालेले असतील की हे कधी संपूच नाही असं वाटेल. संपूच नाही असं वाटेल. माऊली, काहींच्या डोळ्यांना दृश्य पाहायची एवढी आवड असते की भगवंताची मूर्ती जेवढी निहाळून पाहत नाहीत ना, देवाला जेवढं निहाळून पाहत नाहीत ना, तेवढं ते दृश्य निहाळून पाहत असतात. एवढं त्यांच्या त्या डोळ्यांना आवडत असतं, दृष्टीला आवडत असतं. आम्ही सुद्धा आमच्या संपूर्ण दिवसाचा जर विचार केला तर आम्ही आमच्या मुखातून बोलताना आध्यात्मिक जास्त बोलतोय की संसारिक जास्त बोलतोय? आध्यात्मिक जास्त बोलतोय आम्ही दिवसभरामध्ये की संसारिक जास्त बोलतोय? याचा विचार जर केला तर कोणता गाठोडा मोठा असेल बरं? काय? तुमच्या मनाला जी आवड आहे त्याप्रमाणे विचार असतात. भगवंताने आयुष्य प्रत्येकाला वेगवेगळं दिलंय, सारखंच आयुष्य दिलं नाही. निर्माण करताना सुद्धा प्रत्येकाला वेगवेगळं निर्माण केलंय, वेगवेगळं निर्माण केलंय. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. बरं का? धागा निर्माण केला, वस्त्र निर्माण केलं, पण एकसारखं दुसरं नाही, एकसारखं दुसरं नाही.
कुणाना दिसले त्रिखंडात या, हात विणकऱ्याचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. एक सारखे नसते दोन. म्हणून जो घडवणारा आहे, जो विणकर आहे, जो बनवणारा आहे, त्याला काय म्हटलेलं आहे? विठ्ठला तू वेडा कुंभार, का फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. देवा काय विशेष आहे? एकदा घेतलेला साचा तो परत वापरलाच नाही वापरला देवाने तो साचा. बरं का? प्रत्येकाचं दैव वेगळं आहे, प्रत्येकाचं जगणं वेगळं आहे, प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे. प्रत्येकाला आयुष्य वेगळं दिलेलं आहे. जरी वेगळं आयुष्य दिलं असेल, दैव जरी वेगळं असेल, तरी ते आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना प्रत्येकाला साध्य मात्र एकच करायचं आहे, एकच साध्य करायचंय. माऊली पडणार पाणी, सर्वच पाणी काय एकाच ठिकाणी पडत नाही माऊली. काही घराच्या कौलांवर पडते, काही घराच्या पत्र्यांवर पडते, काही घराच्या स्लॅबवर पडते, काही झाडांवर पडते, काही बांधावर पडते, काही शेतात पडते, काही माड रानावर पडते. एकाच ठिकाणी पडतंय का पाणी? असं काही आहे का? चला आज आपल्या ह्या बासे गावामध्ये फक्त कौलारू घरं आहेत ना, तेवढीच भिजणार आहेत, तेवढ्याच घरांच्यावर पाणी पडणार आहे, असं काही आहे का? नाही. असं काही आहे का? चला स्लॅबची घरं आहेत ना, तेवढीच फक्त पाण्याने भरणार आहेत किंवा तेवढ्याच घरांच्यावर पाणी पडणार आहे? नाही. पडणारं पाणी हे वेगवेगळ्या ठिकाणी जरी पडत असेल, तरी पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचा हेतू असतो, मला ओहळीच्या निमित्तानं का नाही होईना, मला ओढाच्या निमित्तानं का नाही होईना, मला नदीच्या निमित्तानं का नाही होईना, पण सागराला जाऊन मिळायचं आहे, समुद्राला जाऊन मिळायचं आहे, समुद्राला जाऊन मिळायचं. पडण्याची वेळ वेगळी आहे, पडण्याची स्थिती वेगळी आहे, पडण्याची जागा वेगळी आहे, पण प्रत्येक थेंबाला काय वाटतंय? मला सागराला जाऊन मिळायचं. तसं आमचं दैव वेगळं आहे, प्रत्येकाला आयुष्य वेगळं दिलेलं आहे. आम्हाला लहानपणी मृत्यू आला काय, तरुणपणी मृत्यू आलाय काय, मध्यम काळामध्ये मृत्यू आला काय, किंवा वृद्धपणी मृत्यू आला काय, आम्हाला एकच साध्य करायचं आहे, अंतकाली आम्हाला भगवंताचं नामस्मरण करत या जगाचा निरोप घ्यायचा आहे. काय म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती राहते ते मीची होती. जर आम्हाला शेवटच्या वेळेला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, तर आम्ही आतापासून ते वळण इंद्रियांना लावलं पाहिजे. पुढे वळण इंद्रिय सकट. शेवटच्या वेळेला जर देवालाच पाहायचं आहे, तर आता देवाला पाहायची दृष्टी आणि त्या दृष्टीकडे ती जाणीव निर्माण केली पाहिजे. शेवटच्या वेळेला जर देवाचंच ऐकायचं आहे, देवाचं भजन, देवाचं गुणगान ऐकत जर या जगाचा निरोप घ्यायचा आहे, तर आता ते वळण लावलं पाहिजे इंद्रियांना. तुमच्या इंद्रियांना जे आवडतंय ना, इंद्रियांकडे ज्या गोष्टीची आसक्ती निर्माण झालेली असते ना, तीच वस्तू, तीच व्यक्ती, तीच गोष्ट तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवते. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेंति कुंते सदा तद्भाव भावितः. ह्याच 8व्या अध्यायातील 6वा श्लोक. आणि माऊली म्हणतात, ते बी जितेनी अवसरे, जे आवडून जीवी उरे, ते मरणाची मेरे फार हो लागे, मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. शेवट प्रत्येकाला आहे ना, थांबावं लागणार आहे ना प्रत्येकाला. बरं का? माऊली काहींचा प्रवास हळू चालू आहे, काहींचा प्रवास मध्यम वेगाने चालू आहे, काहींचा प्रवास अतिवेगाने चालू आहे. तुमचा प्रवास कुठल्याही वेगाने जरी चालू असेल, तरी थांबावं लागणारच आहे, थांबावं लागणार आहे. मला थांबायचं आहे, एवढं जरी स्मरणात ठेवलं तरी भरपूर झालं. मला शेवट आहे, शेवटचा दिवस आहे, एक ना एक दिवस या जगाचा निरोप मला घ्यावाच लागणार आहे. माणसाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस जर कुठला असेल तर मृत्यूचा. काय
सगळ्यात सुंदर दिवस मृत्यूचा आहे दादा. आयुष्यभर जे नाव पण घेत नाहीत ना, बोलतात ना, नाव पण घेणार नाही, एकदा पडला ना की त्यालाच हलवून हलवून जागा करायला बघतात. अरे उठ ना दादा, काहीतरी बोल ना, काहीतरी बोल. जेव्हा बोलायला यायचं तेव्हा तुम्हाला तिरस्कार व्हायचा, मत्सर करायची तुम्ही, कंटाळा यायचा तुम्हाला त्याचं ऐकायला. म्हातारा बडबड करतोय, बाबा बडबड करतात खूप, असं वाटायचं. आणि एकदा गेला की त्याच बाबाला हलवून हलवून, बाबा काहीतरी बोला. सर्वात सुंदर दिवस आहे का? आयुष्यभर ज्यांनी तंगड्या खेचायचं काम केलं ना, आयुष्यभर ज्यांनी विरोध केला ना, तो माणूस सुद्धा स्मशानभूमीत गेल्यानंतर, त्या माणसाच्या अंतिम संस्कारासाठी गेल्यानंतर त्या स्मशानभूमीत बोलतो, अख्ख्या गावात जर चांगला माणूस असेल तर हाच. जिवंतपणी माणूस माणसाला समजून घेत नाही, ही जीवनाची कथा आहे. जिवंतपणी माणूस माणसाला समजून घेत नाही, ही जीवनाची कथा आहे. आणि तो माणूसच चांगला होता हे ऐकण्यासाठी आम्हाला मरावं लागतंय. हीच जीवनाची व्यथा आहे दादा, हीच जीवनाची व्यथा आहे, हीच व्यथा. माणसाने माणसाशी माणसासम वागणं याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. बरं का? शेवट प्रत्येकाला, शेवटचा दिवस कोणालाही माहिती नाही, पण गोड करून घ्यायचं असेल तर आतापासून सुरुवात केलं पाहिजे. शेवटचा दिवस जर गोड करून घ्यायचा आहे तर ते प्रयत्न आम्ही आतापासून केले पाहिजेत, सुरुवात आतापासून केली पाहिजे. स्मरणात ठेवा, शेवट प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला शेवट थांबावं लागणार आहे, प्रत्येकाला फुल स्टॉप आहे. जन्माचा सोहळा कसा झाला आम्हाला माहिती नाही, पण मृत्यूचा सोहळा जर करायचा असेल, मृत्यूचा सोहळा जर करायचा असेल तर मी म्हणेन, ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना, त्या आई साहेबांनी मृत्यूचा सोहळा केला, मृत्यूचा सोहळा केला. तुमच्या गळ्यात जर चेन असेल, साखळी असेल, तुमच्या गळ्यात जर गंठण असेल, हार असेल, तर चोराची नजर तुमच्यावर राहणार आहे. आणि जर संधी मिळालीच तर तो चोर तुमची साखळी, तुमची गंठण, तुमची चेन, तुमचा हार गायब करणार आहे, जर त्याला संधी मिळाली तर. पण तुमच्या गळ्यात जर मौली पवित्र तुळशीची माळ असेल ना, तर पांडुरंग परमात्म्याची कृपा तुमच्यावर अखंड अखंड शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे. हे तेवढंच सत्य आहे, हे तेवढंच सत्य आहे. मौली, ज्यांना आम्ही आमचं समजतो ना, मरणाच्या वेळी कुणी नाही, मृत्यूच्या वेळी कोण आहे? जिवंतपणी माझं म्हणून आम्ही ज्यांची ओळख करून देतो, त्यापैकी मृत्यूच्या समयी कोण आहे? पैसा माझा, अडका माझा, धन दौलत माझी, शेतीवाडी माझी, घर माझं, करोड रुपयाचा बंगला असला तरी शेवटची आंघोळ अंगणातच आहे, अंगणातच आहे. नोटांचे बंडल जरी खिशात असताना मृत्यूला तरी कपाळाला नोट नाही, ठोकळाच तोही तुमचाच असेल असं नाही, कारण चिल्लर मोठ्या माणसांकडे नसते, चिल्लर चिल्लर माणसांकडे असते. ज्यांना चिल्लर समजतात ते, पण ते चिल्लर नसतात. काय एकदा काय माऊली माणूस मेला ना की त्याला घरातल्या काय सागाच्या आणि कोरीव काम केलेल्या चौकटी देत नाहीत, देतात का? वर्षभर ज्या लाकडाला कुऱ्हाड मारून मारून ज्याची गाठही फुटली नाही ना, अशी उभी करून ठेवतो. आणि मग असं काही झालं की ती त्याला. म्हणून आम्ही स्मरण ठेवलं पाहिजे, ज्याची आम्ही आमची म्हणून ओळख करून देतो. हे घर माझं आहे, एकदा निरोप घेतला की आपोआप मुलांकडे जाता येते, मुलांकडे सुपूर्त होता येते. ही शेती माझी माझी आहे, धन दौलत संपत्ती अडका पैसा अडका सगळं माझं आहे. माझे माझे आणि भ्रांतीचे ओझे, मथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. बुडाला आला तरी माणूस सोडत नाही, हे दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. बरं का? माझी मुलं, माझी बाई, माझे आई वडील, माझे नातेवाईक, माझे सोयरे, माझे मित्र, जीवाला जीव देणारे कुठपर्यंत,
कुठपर्यंत? कोण कोणाचा पिता जगी या माता ही कवणाची कन्या पुत्र ही नसती आपुले भार्या तर परक्याकडची बंधू भगिनी सगळे सोयरे आपल्या इष्ट संपत्तीची कोणी नसे या जगी आपुले घरी कासतो धर्माची. कोण आहे आपलं जे आज आम्हाला आमचे वाटतायत ना? 83,99,999 योनीमध्ये ते आमचे नव्हते, आज आम्हाला आमचे वाटतात. हा भ्रम आहे, कारण उद्याच्या प्रवासामध्ये ते आमच्या बरोबर नसतील, आमच्या बरोबर नसतील. एकट्याने आलेला आहे आणि एकट्याने जायचं आहे. काही घेऊन आलेलो नाही. क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काही घेऊन आलेलो नाहीत, काही घेऊन जायचं नाही. पण आम्हाला या आयुष्यामध्ये बरंच काही साध्य करायचंय, बरंच काही मिळवायचंय, बरंच काही कमवायचंय.